नमस्कार मित्रांनो, आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून देशाचा 2026 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे आणि या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी आशा लागली होती की शेतकरी अनुदानामध्ये वाढ केली जाणार, तसेच नवीन योजनांची घोषणा केली जाणार, जसे पीएम किसान योजनेच्या अनुदानात वाढ करून हप्ता 2000 ऐवजी 3000 रुपये करणे इत्यादी। मित्रांनो, 5-6 महिन्यांपूर्वी केंद्र शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की लवकरच देशातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक निधी वाढवून दिला जाईल, म्हणजेच वर्षाला जे 12,000 रुपये मिळतात त्यामध्ये वाढ करून त्या ठिकाणी 15,000 रुपये केले जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना जो 2,000 रुपयांचा हप्ता मिळतो त्यामध्ये 1,000 रुपये वाढ करून तिथे 3,000 रुपयांचा हप्ता वितरित करणे सुरू केले जाईल। परंतु मित्रांनो, या 2026च्या आर्थिक बजेटमध्ये केंद्र सरकारकडून अशी कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही। अर्थात पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना 2,000 रुपयांचा हप्ता मिळतो त्यामध्ये सध्या तरी कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही। 2026मध्ये सध्या तरी 2,000 रुपये प्रमाणेच 3 हप्ते वितरित होणार आहेत। तेव्हा अशा प्रकारे पीएम किसान योजनेसंदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।